नमस्कार. महासागरच्या खरी-खरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते, जिथे तुम्हाला मिळेल चालू घडामोडींच्या नवीन दिशा आमच्या नजरेतून. महाविकास आघाडीचे सरकार पडून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सहाय्याने महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन झाले. ते सरकार बऱ्यापैकी स्थिर झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्या सरकार विरुद्ध ताशेरे झाडले. हे सर्व खरे असले तरी हे सरकार निर्णय घेण्याच्या बाबतीत गतिमान ठरले, हे त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावे लागेल. सरकार कोणतेही असले तरी ते सर्वांच्या सर्वच प्रश्नांचे समाधान करू शकत नाही, हे आपण मान्य केले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या फुटीर आमदारांबाबत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय घ्यावा व लवकर घ्यावा असे आदेश दिले होते. त्या आदेशाबरहुकूम निर्णयाला विलंब होत होता हे दिसतच होते. पण समजा काही विपरीत परिस्थितीत वेगळा निर्णय झाला तर हे सरकार टिकावे या भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेसलाही सरकारमध्ये समाविष्ट होण्यासाठी पटवण्यात आले. मग अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार सत्तारूढ पक्षात दाखल झाले. 10 मंत्रिपदेही मिळाली. सुरुवातीच्या काळात शरद पवार हेच आमचे नेते आहेत, तेच आमचे दैवत आहे असे म्हणत त्यांची मनधरणी करण्याचा सत्तारूढ गटाने प्रयत्न केला. पण पवार साहेबांच्या मनात या मंडळींबद्दलचे प्रेम जागृत झाले नाही. सुरुवातीच्या काळात या गटाच्या बॅनरवरही शरदचंद्र पवार यांचे फोटो वापरण्यात आले. त्याला मनाई केल्यावर आता मात्र दोन्ही गटांची लठ्ठालठ्ठी सुरू आहे. शिवसेना 2 फाड झाली, तशीच आता राष्ट्रवादीही 2 फाड झालेली आहे. आता ज्याप्रमाणे ही शिवसेना आणि ती शिवसेना एकत्र येऊ शकत नाही, तशीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचीही झालेली आहे. आता तर दोन्ही पक्षांकडून परस्परांना चांगलेच इशारे देण्यात येत आहे. बारामती कोणाची यावरही चांगलेच रणकंदन सुरू आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार किंवा अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. आपण शरद पवार यांच्या सख्ख्या भावाच्या पोटी जन्म घेतलाय म्हणून आपल्यावर अन्याय झाल्याचे अजित पवार यांनी जाहीर सभेत घोषितच करून टाकले. आता आपले काका भावनात्मक ब्लॅकमेल करतील, त्यांच्या आहारी कुणी जाऊ नका असे सांगून आगामी लोकसभा निवडणुकीत आमने सामनेची लढाई लढण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहे. सत्ता हाती असल्याने अनेक कामे करता येतात. कित्येकांना उपकृत करण्यात येऊ शकते हे सत्य आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार वर्कोहॉलिक आहेत, स्पष्ट वक्ते आहेत. आपल्या लोकांची कामे कशी होतील या बाबतीत जागरूक आहेत. यामुळेच त्यांनी हट्टाने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळवून घेतले. चंद्रकांत दादा पाटील थोडे नाराज झाले तरी अजित पवार यांनी व्यवस्थितपणे फिल्डिंग लावून पुणे जिल्ह्याचे खरेखुरे नेते आपणच आहोत हे दाखवून दिले आहे. भारताच्या राजकारणात शरद पवार यांच्या नावाचा डंका आहे. अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची तारीफ केली होती, पण आता ते दिवस राहिलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजकाल ज्या काही वावड्या उठतात किंवा उठवल्या जातात त्या मोठ्या मजेदार असतात. नुकतीच काल परवा एक बातमी प्रकाशित झाली होती. त्या बातमीत कोणतेही नाव न घेता शरद पवार गटातील एक बडे नेते लवकरच भाजपवासी होतील असे दर्शवण्यात आले होते. ही बातमी वाचल्यावर बातमी कोणाबाबत आहे हे ज्याला राजकारण समजत नाही त्यालाही ते समजत होतं. म्हणजेच राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शरद पवार यांना फारकती देऊन पक्ष सोडणार असा बातमीचा एकूण सूर होता. कालच खुद्द अध्यक्षांनी खुलासा करून हे सर्व खोटे असल्याचे नमूद केले. आता आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक या रणधुमाळीत असे नव्या बातम्यांचे पेव फुटणार आहे. ते काहीही असले तरी निदान या पक्षाने परस्परांवर टीका करताना नात्या गोत्यांचा विचार तरी केला पाहिजे असे आम्हाला वाटते. पक्ष म्हणून राजकारणात सर्वक्षम्य असले तरीही काही बाबतीत संयम बाळगणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. या शाब्दिक लठ्ठालठ्ठीमुळे वातावरण विषारी होते आणि त्याचा फायदा इतरांनाही होऊ शकतो. हे निदान या दोन्ही पक्षांच्या आणि विशेषतः सरकार पक्षाच्या नेत्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरी-खरीमध्ये. बघत रहा महासागर. नमस्कार.